मित्रो नमस्कार. कुठल्या गोष्टीला वारसा असणं हे आवश्यक नसतं. काही वारसा नसून देखील त्या गोष्टी अंगीकृत करावं लागते. अशीच ही आमची अन्नदान सेवा. वडील एक ब्रेड विक्रेता असताना देखील मी आज माझ्यासारखा फाटका माणूस ही सेवा स्वतःच्या अंगात रुजवून कुठलंही फंडिंग नसून देखील आज या क्षणी देखील 7 वर्षाच्या कालावधीत टिकून ठेवणे महत्त्वाचे ठरले आहे. मित्रांनो, सांगताना एवढंच सांगू इच्छितो, येणाऱ्या काळात ही अन्नदान सेवा खूप मोठे या अन्नदान सेवेचं 8 वर्षाचं पाऊल हे अन्नदान सेवा गाठणार आहे. निराधार, मनोरुग्ण, व्यथित, वंचित, पीडित, अपंग, निराश्रित व गरजू या संपूर्ण घटकांसाठी आमची नेहमी तळमळ होती आहे. या देखील नंतर राहणार. नुसतं त्यांना फक्त अन्न देणं ही आमची जबाबदारी नाही आहे. वर्षात 3दा कपडे त्यांच्या नकापासून तर डोक्यापर्यंत साफ ठेवणे हे कार्य आम्ही स्वतःच्या अंगी रुजवत असताना समाजातील दात्याची देखील आम्हाला नेहमी मदत लाभत असते. व ही मदत लाभत असताना ज्यांनी या सेवेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली असे आमच्या संस्थेचे अध्यक्ष यांचा देखील मी नेहमी ऋणी राहील. ज्यांच्या एका प्रयत्नाने व माझ्या एका शब्दाने ज्यांनी माझी सेवा मनी घेऊन प्रत्यक्ष माझ्या हातून करून घेतली हे आमचे संस्थेचे अध्यक्ष. आज ही सेवा करत असताना कुठलीही मदत नसून देखील ज्या घाटंजीकरांनी मला नेहमी साथ दिली यांचा मी नेहमी ऋणी राहील. व जिवायाची भिंत चॅरिटेबल ट्रस्टच्या संपूर्ण स्वयंसेवकाचा देखील मी तेवढाच ऋणी राहील. त्यानंतर देखील ही अन्नदान सेवा अशी जिवंत राहील. व 5 जुलै 2024 रोजी या अन्नदानाला 7 वर्ष पूर्ण होऊन 8 वर्षाचा आपण टप्पा गाठणार आहोत. व ज्या मित्रांनी नेहमी या सेवेला आपला फावला वेळ देत आणि निराधाराच्या सेवेत नेहमी मग्न होणे हे स्वतःच्या अंगी कार्य रुजवले या संपूर्ण लोकांचा देखील मी नेहमी ऋणी राहील. ही तुमची लाभलेली साथ व तुम्ही माझ्यावर टाकलेला विश्वास असाच नेहमी जिवंत राहू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.